डॉक्टर राजेंद्र ननावरे, शिवडीच्या टीबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक। अत्यंत साधं राहणीमान, मनमिळावू स्वभाव आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व। टीबी व्हायच्या भीतीनं जिथं नोकरी तर सोडाच, साधं आत पाऊल टाकायलाही अनेक जण घाबरतात, तिथं हा पठ्ठ्या गेली 26 वर्ष टीबी झालेल्या रुग्णांसोबत राहून त्यांच्यावर उपचार करतोय। ते 2 वर्षांचे असताना त्यांची आई टीबीमुळे मरण पावली। त्यामुळे पुढे डॉक्टर झाल्यावर टीबी रुग्णांचीच सेवा करण्याच्या उद्देशानं त्यांनी शिवडी टीबी रुग्णालयात नोकरी पत्करली। टीबीबाबत त्या काळात सामान्यांमध्ये इतकी भीती होती की रुग्णालयाच्या परिसरात जायलाही लोक घाबरायचे। 2 वर्षाचा असताना वारली आणि मला तिचं कारण काही त्यावेळेला, कारण हा स्टिग्मा असल्यामुळे लोक लपवायचे, मला असं काही माहीत नव्हतं कारण। ज्यावेळेला मी इथं जॉईंट झालं, मला वडिलांनी सांगितलं की तू इथं जॉईंट झालास, हे माझ्या म्हणजे ही पुण्याची गोष्ट आहे आणि तू इथंच काम करावं अशी माझी अपेक्षा आहे। डॉक्टर ननावरेंना टीबी आता इतका माहीत झालाय की ते कधीच मास्क वापरत नाहीत। म्हणून तर इतक्या दीर्घ नोकरीच्या काळात त्यांना टीबी तर सोडाच, साधा खोकलाही आला नाही। दुपारनंतर बऱ्याचदा त्यांना प्रशासकीय कामानिमित्त CST जवळच्या पालिका मुख्यालयात जावं लागतं। सोबत ना कुणी शिपाई ना सहाय्यक, मिळेल त्या वाहनानं जाये करायची। त्यांच्यापेक्षा कनिष्ठ श्रेणीच्या डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना पालिकेनं गाड्या दिल्या, मात्र ननावरेंना कधीच गाडी मिळाली नाही। 1200 बेडचं रुग्णालय सांभाळणाऱ्या डॉक्टरांना 37,000 कोटींचं बजेट असलेल्या BMCला कधीच गाडी द्यावीशी वाटली नाही। याबद्दल त्यांच्या मनात प्रशासनाविषयी कुठलाच राग नाही। तसंच येत्या 31 मार्चला ते सेवानिवृत्त होत असले तरी आगामी काळ देखील ते टीबी रुग्णांच्या सेवेतच घालवणार आहेत। नक्कीच मला सगळे म्हणायचे की म्हणजे ह्या ग्रेडला असताना गाडी का नाही, पण मी टॅक्सीनं किंवा ट्रेनने गेलो आहे आणि मी ट्रेनचा पास काढला होता, कारण आम्हाला रेग्युलर हेड ऑफिसला जावं लागतं। त्यामुळे कधी असं वाटलं नाही की गाडी का नाही। एक आहे की इथे काम करायला मिळाले हीच माझी फार म्हणजे जी महत्त्वाकांक्षा होती ती झाली पूर्ण असं मला वाटतं। का बाहेरही गेल्यावर मी हे माझं जे काम आहे ते चालू ठेवलं, कारण मला हे काम जास्त आवडतं आणि टीबीचे रुग्ण बघणं किंवा त्यांचा उपचार करणं हे माझं पॅशन आहे। डॉक्टर ननावरे टीबी रुग्णालयातच राहत असल्यामुळं अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी त्यांच्याकडे यायला घाबरत। समाजाचा या रुग्णालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीही असला तरी त्यांचे कुटुंबीय मात्र त्यांच्या पाठीशी कायम राहिले। टॅक्सीवाले किंवा नातेवाईक जर त्यांना काही खरंच त्यांचं कोण आजारी असेल तरी यायचे, पण असं भेटायला किंवा अशा ह्याला फार लोक टाळाटाळ करतात। सहसा लोक बाहेरूनच येतात आणि जातात, पण हॉस्पिटलच्या आत यायला घाबरतात। मनीषा म्हैसकरनी स्वतःहून वॉर्ड फिरल्या, तसेच संजय देशमुखसुद्धा सगळे वॉर्ड फिरले। आम्ही त्यांना N95 मास्क वगैरे देत होतो, पण असे अगोदर आले नाहीत असं मला माहीत आहे, कारण असे ह्या साईडला येणं पूर्वीचे अतिरिक्त आहेत किंवा बाकीही लोक अवॉइड करायचे। इथे आलो तेव्हा अशी कधी भीतीच वाटली नाही आहे, कारण की ॲज अ डॉक्टर आहे ते, त्यामुळे कुठलाही रोग असला तर त्यांनी ट्रीट करणे हे गरजेचं आहे। त्यामुळे क्षयरोगाला काही तसं 100% तसं तो पूर्णपणे बरा होणारा आजार आहे हे त्यांनी मला आधीच सांगितलं होतं आणि त्यांनी त्याचा अभ्यासही केलेला आहे। त्यामुळे घाबरण्याचं मला काहीच वाटलं नाही आणि आमची मुलंही दोन्ही इथेच जन्माला आली, इथेच खेळत होती, इथेच मोठी झाली आणि आता ती दोघंही ग्रॅज्युएट, म्हणजे मोठा ग्रॅज्युएट आहे, इंजिनिअरिंग केले त्यांनी। रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यांनी कुणाचंही नुकसान होईल अशा प्रकारचं वर्तन कधीही केलेलं नाही। क्षयरोग रुग्णालयामध्ये जे काही आमच्याकडे 1200 रुग्ण आहेत, ते रुग्णांना सेवा मिळण्यामध्ये ज्या काय गोष्टी रुग्णालयामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये कमतरता होत्या, त्या 2012 पासून पूर्ण करण्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे। डॉक्टरांच्या लेखी सर्व आजार समान असतात, परंतु टीबी मात्र त्याला अपवाद ठरलाय। कारण अनेकदा जाहिरात देऊनही डॉक्टर इथं काम करायला तयार होत नाही, परंतु आपली सर्व नोकरी एकही बदलीचा अर्ज न करता टीबी रुग्णांच्या सेवेत घालवणाऱ्या या स्वयंसेवकाला झी 24 तासचा सलाम।
सध्या वैद्यकीय क्षेत्राकडे सेवा म्हणून पाहण्याऐवजी व्यवसाय किंवा नोकरी म्हणून पाहिले जात असताना डॉक्टर राजेंद्र ननावरे यांचं काम मात्र या गोष्टीला छेद देणारे असेच आहे. यांच्यासारखे काही चांगले डॉक्टर अजूनही या समाजात असल्यामुळंच आपण डॉक्टरांना देवासमान दर्जा देतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.